आघाडा ते देवाला चालतो। ते जर वाहिले आपल्या जीवनामध्ये कीर्ती मोठी प्राप्त होते, आरोग्य प्राप्त होतं। जास्वंदाची फुलं वाहिली, पांढऱ्या जास्वंदीची भगवान शंकरला फुलं आवडतात, लाल नव्हे पांढरी पांढरे। लाल जास्वंदीचे फुलं भगवान गणेशाला वाहिली जातात, ती त्यांना प्रिय आहे। पण भगवान शंकराला जर पांढरी फुलं जास्वंदीची वाहिली तर शत्रूपासून आपल्याला त्रास होत नाही। कण्हेरीची फुलं सुद्धा देवाला चालतात, फक्त दोन फुलं भगवान शंकराला चालत नाहीत, एक चाफा आणि दुसरा केवटा। केवडा म्हणतात त्याला, कितकीचं फुल। देवाने त्याला शाप दिलेला आहे भगवान शंकराने। तो ब्रह्मदेवाची खोटी साक्ष घेऊन आला म्हणून त्याला शाप दिला कोणी? भगवान शंकराने। म्हणून ते केवट्याचं फुल चालत नाही आणि चाफाही भगवान शंकराला चालत नाही, तो भगवान विष्णूला आवडतो। सोन चाफा जर भगवान विष्णूला वाहिला तर सुवर्ण वाहिल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं। म्हणून ज्यांच्याच्याने सुवर्ण वाहनं होत नाही, दान करणं होत नाही, त्यांनी काय व्हायचं? सोन चाफा। ते मध्ये त्याला पिवळं पिवळं असतं ना, ते सोन्याचं प्रतीक मानले देवानी। निगडीची फुलं, निगडी म्हणजे मला वाटतं निरगुडी आहे का? निरगुडीला फुलं येतात काय? निगडीचं झाड कोणतं असतं माहिती आहे का? मला काय माहीत नाही। आहे बाबा, आहे माहिती आहे? निरगुडी, याच्यात निगडी म्हणून सांगितलंय। निरगुडीला फुलं येतात का? येतात ना। ती जर देवाला वाहिली आपलं मन पवित्र बनतं, निर्मळ मन होतं, कोणाच्याही विषयी द्वेष राहत नाही आणि आपल्याला परमार्थ करण्याकरता एकाग्र मन बनतं। म्हणून भगवंताला त्याची फुलं वाहावी, देवाला ती आवडतात। बेलपानं वाहिले आपल्याला जेवढ्या काही कामना आहेत त्या सगळ्या कामना पूर्तता होते। पारिजातकाची फुलं वाहण्याने सुख संपत्ती घरामध्ये वाढते। राई, राई, राई म्हणजे काय? राई म्हणजे मोहरी असेल। तिची जर फुलं वाहिली तर त्यांनी सुद्धा शत्रुबुद्धीचा नाश होतो। धान्य वाहतात, तांदूळ, फक्त तांदूळ वाहताना अखंड तांदूळ वाहावा। तर तुटलेला तांदूळ व्हायला तर दोष लागतो, अखंड तांदूळ व्हायचा। मी एक दिवस बोललो होतो, अशोक सुंदरीला स्पर्श करून भगवान शंकराच्या लिंगावरती तांदूळ एक समर्पित अखंड जर केला तर आपल्या जीवनामध्ये घरात चाललेले संकट, चिडचिडेपणा, नकारार्थी ऊर्जा दूर होते। 108 तांदूळ व्हावे, 1008 व्हावे, ज्याच्या जशा अडचणी आहेत तशा पद्धतीचा तो उल्लेख केलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचं धान्य देवाला वाहिलं तर चालतं। गहू चालतात, ज्वारी चालते, राळे, राळे एक धान्य आहे वाटतं, आता इकडं आहे का नाही काय माहित नाही तुमच्याकडे। बाजरीमध्ये पूर्वीचे लोक पाटे घालायचे त्याचे, ते पण देवाला चालतं। ते जर वाहिलं धर्म, अर्थ आणि काम याची वृद्धी होते। उडीद, जवस, काळे तीळ, पांढरे तीळ आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी एका धान्याची मूठ देवाला वाहिली जाते। त्याला शिवमुठ म्हणतात। मुगाची, तिळाची, जवसाची, काळ्या तिळाची, तिळाचे 2 पांढरे आणि काळे तीळ आहेत ना। काळे तीळ पाण्यात टाकून जर वाहिले देवाला तर आपलं जीवनामध्ये येणारे सगळे अडथळे दूर होतात।
म्हणून एक वेगवेगळ्या धान्याचा वेगवेगळा तो प्रकार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्यांना कोणाला अडचणी असतील त्यांनी शिवपुराण पाहावं, आपलं कार्य साधावं. नुसतं एवढं जर सांगायचं म्हटलं तर 1 तास लागल. आपला स्वयंपाक अर्धा झालाय वाटतं. नैवेद्य आला की मी थांबणार आहे आपल्या टायमापर्यंत. बरं, वरून देवाची कृपा झाली बरं का. आम्हाला आमच्या कथेचा अनुभव आहे. वरून देव आम्हाला प्रसन्न आहे. एक तर आमची कथा व्हायच्या अगोदर येतो, नाही तर कथा झाल्यावर येतो. 7 दिवस आम्ही आमचे आलेत बघा. हे आमचे सतीश सर यांच्या गावात आम्ही उन्हाळ्यामध्ये कथा केली. 7 दिवस आमच्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये कथेचा पाऊस होता, पण आमच्या कथेकडे एकही थेंब आला नाही. कथा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आला आणि कथा संपल्यावर दुसऱ्या दिवशी आला. कथेत बाहेरून येणारी लोक पावसात भिजत यायची आणि कोरड्या जागावर कथेला बसायची. अशीच शेतामध्ये कथा होती राहणार. वरून देवाची कृपा आहे, भगवान शंकराची कृपा आहे. भक्तीमध्ये अडथळा येऊ देत नाही. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. शिवजींना जलधारा समर, आपण ती वळती गळती म्हणतो ना, गळतीच म्हणतात ना इकडे सुद्धा, पाणी ठेवायची असते ती. त्याच्यामध्ये वेगवेगळी गळती जलधारा, जलाची धार धरायची, त्याचा अभिषेक करायचा, जलाभिषेक केला म्हणतो. तसे वेगवेगळ्या द्रव्याचा अभिषेक देवाला केला जातो. कोणते कोणते द्रव्य चालतात देवाला? आपल्या घरामध्ये एखाद्याला जर खूपच ताप येत असेल, ताप बरा होत नसेल, त्याच्याकरता एक उपाय सांगितला बघा, सोपा उपाय आहे याच्यामध्ये. जर ताप खूप आला तर जलधारेने देवाला जलाभिषेक करावा, त्याचा ताप लवकर बरा होतो म्हणतात, शिवपुराण सांगतं. फक्त एवढं ध्यानात धरा. कथाकार सांगतो हे ध्यानात धरा, डोक्यातून काढून टाकायचं. सांगतो कोण? शिवपुराण. आपण कोण सांगणार आहे? ज्यांनी सांगितलं त्याचं फक्त आपण निरोप द्यायचं काम करतोय. साजूक तुपाची सतत धार धरावी, त्या योगाने वंशाचा विस्तार होतो. संतती होत नसेल त्यांच्याकरता हा उपाय आहे. ज्याला संतती होत नाही, काही अडीअडचणी दाखवत असतील तर ते साजूक तुपाची धार देवाला समर्पित करावी, संकल्प करून करावी, विधिवत करावी. संततीचा विस्तार म्हणजे वंशाचा विस्तार होतो. 10,000 मंत्र पूजन केलं, पण एक करत असताना आपण जलधारा धरली पण मुख्यानं धरायची नाही. विधिवत त्याच्याकरता बोललोय. मंत्रोच्चार हजारामध्ये लाखामध्ये मंत्रोच्चार करायचा, जप करायचा. नमः शिवायचा जप करा, महामृत्युंजयाचा जप करा, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करा, शिव शिव नावानं जप करा, कोणत्याही मंत्रानं जप करा. पण जप करणं तितकंच गरजेचं आहे. नुसती धार धरली चालत नाही. काही माणसं गळ्यामध्ये माळ घालतात. माळ घालणं ही दीक्षा आहे. दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला मंत्र दिला जातो. ज्या त्या संप्रदायाच्या पद्धतीनुसार तुम्हाला दीक्षा दिली जाते. माणसं माळ घालायची घाई करतात, माळकरी व्हायचे हौशेनं प्रयत्न करतात, माळ घालून घेतात. माळ घातल्यानंतर दिलेली दीक्षा नियम पाळीन म्हणतात, पण प्रत्यक्षात कृती काहीच करत नाहीत. खुंटीला माळ अडकली काय, गळ्यात घातली काय, काय बदल? आमच्यात बदल घडला पाहिजे. माळ घातल्यानंतर आपण खोटं नाही बोललं पाहिजे. का खोटं बोलावं? 40 दिवस तुम्ही सत्य बोलल्याचं पुण्य एकदा खोटं बोलल्यानं नष्ट होऊन जातं. काय उपयोग झाला 40 दिवस तुम्ही नियम पाळून? 7 दिवस कथा श्रवण केली, पण कोणाची एकदाच निंदा ऐकली. गेलं 7 दिवस कथा श्रवण केल्याचं पुण्य मातीत. म्हणून निंदा करायची नाही, निंदा ऐकायची नाही. सातत्यानं सदैव नामचिंतन करत राहावं.
नामचिंतनामय आपलं जीवन बनावायच्या करता नामधारक बनावं. गळ्यात माळ घालणं म्हणजे काय? तुळशीची माळ घाते तर त्याचा प्रतीक, त्याचा अर्थ असा आहे, मार्मिकता मर्म असं आहे की आपल्या देहावर आपण तुळशी पत्र ठेवतोय. देवा, हा देह तू दिलास. हातपाय कोणी दिले? इंद्रिय कोणी दिले? नाक मुख कोणी दिलं? पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय कोणी दिले? समग्र हा देह कोणी दिला? आई बापानं दिला. आई बापानं जन्म दिला, देह नाही दिला. आईच्या उदरामध्ये देह निर्माण ईश्वरानं केला, शिवशंकरानं केला, तो त्याने दिलाय. आईनं देहाला जन्म दिलाय. पण देह निर्माण करायचं कार्य, या देहाला पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन हे द्यायचं कार्य कोणी केलं? ह्याच्यात चैतन्य कोणी आणलं? ईश्वरानं आणलं. ते त्याचे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. पण कशा करता दिले? जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग. भवरोगाचा नाश होण्याकरता, जीवपणा संपवण्याकरता, शिवपणा प्राप्त होण्याकरता ईश्वरानं दिलंय, भगवान शंकरानं दिलंय. म्हणून नियम पाळले पाहिजे, पथ्य सांभाळावं. आणि पथ्य सांभाळून आपल्या जीवनाचा दैनंदिन व्यवहार करावा. म्हणून करताना आपल्या जीवनात काही उपाय करायचे असतील तर विधिवत करावे, मंत्र उच्चार करून करावे, भूदेवाला अन्न समर्पण करावं, व्रतस्थ राहावं, अनुष्ठानं करावी. आणि ही अनुष्ठानं करत असताना विधीनं करावी. आपल्याला नाही कळाली, भूदेवाला विचारावी, एखाद्या जाणत्याला विचारावी, सद्गुरूला विचारावी, साधूला विचारावी, नम्रतेनं विचारावी आणि आपलं कार्य सिद्ध करून घ्यावं. प्रत्येक सोमवारी संकल्प करावा. आपल्या मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करावी. 108 तांदूळ व्हावे, 108 बेलपत्र व्हावी, जप करावा. तेवढे तांदूळ वाहीपर्यंत तेवढा जप करावा. नमः शिवाय म्हणावं, तांदूळ समर्पण करावा. नमः शिवाय म्हणावं, बेलपत्र समर्पण करावं. आणि मनोकामना कशाची? हातात संकल्प, पाणी घेऊन संकल्प करावा. किती सोमवार करावं? एका सोमवारने भागत नाही. एकदा खाल्ल्याने पोट भरत नाही, पुन्हा दुपारी लागतंय. कथेला बसायच्या अगोदर खाऊन आलो, कथेला बसलो, बराच वेळ झाला, भास्कर दादा कावळे ओरडायला लागले. एकदा खाऊन कुठं भागत आहे? जर या स्थूल देहाला एकदा खाऊन भागत नाही, हा परात्पर परमात्मा मिळवायचा एकदा नाम घेऊन एक सोमवार करून कसं भागल? आयुष्याचं साधन बनवावं लागतं. आयुष्याचं सच्चिदानंद घन परमात्मा मिळवणं एवढं सोपं नाही. देवदेव करणं सोपं नाही. बोललो मी एक दिवस, परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी. माणसं म्हणतात बुवा आम्ही देवपूजा करतो, जप करतो, वारी करतो, कथा करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, हरिपाठ करतो, काकडाही करतो, सगळं काही करतो, पण पिढा मात्र सुटायला तयार नाही. ही पिढा या जन्मातली नाही, ती पिढा मागच्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. ते भोगावं लागेल आणि भोगूनच ते संपावं लागेल. पण आता पुन्हा पिढा होऊ नये याच्याकरता आता सावध राहावं. ती पिढाही दूर होईल ना दूर, पण आपल्या परमार्थाची साधनेची गती तशी असावी. जेवढी परमार्थाची गती तुमची तीव्र, तेवढे तुमच्या जीवनातले दुःख तीव्र गतीनं नष्ट होतील आणि आपलं जीवन आनंदी बनेल. घरामध्ये मुलं बाळ ऐकत नाहीत, आपली चेतना नाही ऐकत. हे काय आजकालचं आहे काय? भगवान व्यास महर्षींचे सुपुत्र शुकाचार्य ते सुद्धा ऐकत नव्हते. भागवतामध्ये विषय आलेला आहे तो. 12 वर्ष आईच्या उदरात राहिले. 12 वर्ष. काय वेदना झाली असतील बुवा. आम्ही आमच्या आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवसच राहिलो.
मरणप्राय वेदना आमच्या आईनं सर्व सहन केल्या, प्राणांतिक वेदना सहन केल्या आम्हाला जन्म देताना. आम्हाला त्याचं भान नाही, त्याची आठवण नाही, त्याचं स्मरण नाही. दुर्दैव आहे. पण 12 वर्षे मुलाला उदरामध्ये वागवणारी आमची व्यास महर्षी यांची पत्नी शुकाचार्यांची आई, तिनं वेळोवेळी पतीकडे तक्रार करावी, याला बोलवा, बाहेर बोलवा, बाहेर ये म्हणून सांगा, अभिमंत्रित पाणी करावं, गर्भावर शिंपडावं, गर्भ बोलका करावा आणि त्याच्याशी बोलावं. बाळ कोण बोलतं? तुझा बाप बोलतो. कोण माझा बाप? पोरगा घाबरतो, गर्भातून विचारतोय काय म्हणणं आहे माझ्या बापाचं? अरे बाहेर यावं. कशा करता बाहेर येऊ? खूप गोड संवाद आहे. मी ती मुलं ऐकत त्यांच्याकरता बोलतोय. नाही ऐकत मुलं, त्याची अनेक कारणं आहेत. घरातल्या संस्कार नसतील तर नाही ऐकत. संस्कार घरात आहेत तरी ऐकत नाहीत. संगतीचा परिणाम. दुर्वर्तनीय लोकांचा संग घडला की मनुष्याचं मन बदलतं. ते दुर्वर्तनी कामाला लागतं. संघाचा महिमा पतन आणि उद्धार. संगतीचा 2 पद्धतीचा महिमा आहे. जशी संगती तशी पंगती. चांगल्याच्या संगतीत वाईट मनुष्य आला त्याचं चांगलं होतं. आमचे गुरुजी एक वाक्य वापरायचे बघा, चांगल्या लोकांच्या संगतीत नरकात जाण्याचा प्रसंग आला तर आनंदाने जावं. लक्षपूर्वक ऐका. आपल्या कामाचं वाक्य, बरोबर जावं तिथं राहावं. आणि वाईट लोकांच्या संगतीत जर स्वर्गात राहण्याचा सुयोग आला तरी तिथं जाऊ नये. काय कारण? स्वर्ग आहे. स्वर्ग असू द्या, स्वर्ग कारण आहे त्याचं. वाईट लोक स्वर्गात जर गेली तर ती स्वर्गाचा नरक बनवतात. म्हणून त्यांच्या संगतीत तिथं जाऊ नये, स्वर्गात सुद्धा जाऊ नये. पण चांगली माणसं जर नरकात गेली आणि त्यांच्या संग नरकात जाण्याचा प्रसंग आला, आनंदाने जावं. का जावं? ती नरकाचा स्वर्ग बनवतील. म्हणून तिथं त्यांच्या बरोबर जावं राहावं. म्हणून संगतीचा हा परिणाम आहे. म्हणून संगत चांगल्याची करावी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी. संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. 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 संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 नमः पार्वती पतये शिव हर महादेव. संतांच्या संगतीमध्ये जीवन जगावं, सहवास असावा.
संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीचं सुख तर सांगताच येत नाही. सज्जनाच्या संगतीचं सुख अवर्णनीय आहे. तिथला आनंद अवर्णनीय आहे. म्हणून साधूच्या सज्जनांच्या चांगल्या माणसाच्या संगतीत राहावं. हे करता नाही आलं तर किमान ग्रंथाच्या संगतीत जीवन व्यतीत करावं. हरिपाठानुसार जीवन जगायला शिकावं. तर ही संगती आहे. साधूच्या वचनाप्रमाणे जीवन जगायला शिकावं. मुलं ऐकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत. नाही ऐकत मुलं आहेत ती, पण ती ऐकतील असं घरामध्ये वर्तन ठेवावं. संस्कृती आणि संस्कार घरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये आता इकडं तुमच्या भागात काय आम्हाला माहीत नाही, पण आमच्याकडची पोरं तर पार 15 वर्षाची 17-18 वर्षाची पोरं रस्त्याला झुलायला लागली. संगतीचा परिणाम. बाप कष्ट करतो आणि पोरगा गमावतोय. बाप कमवतो, पोरगा गमावतो. ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत? त्याचं शेवटचं एकच वाक्य आहे, संगतीचा परिणाम. आत्ता आमच्याकडे एक 20 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. व्यसनाधीन झाला होता, लग्न झालं नव्हतं आणि रोज घरातलं वातावरण शिवमय होईल. वेगवेगळ्या रसाचा उपाय सांगितलेला आहे. आपलं मन प्रसन्न ठेवायचं असेल तर गंगाजल, उसाचा रस याचा अभिषेक करावा. पण प्रत्येक जलाचा अभिषेक असो, उसाच्या रसाचा असो, मधाचा असो, मधाने सुद्धा अभिषेक करता येतो. म्हणून ती तुम्ही पंचामृत करत असताना तुम्हाला मध लागतो, दही लागतं, दूध लागतं, तूप लागतं, साखर लागते. याला पंचामृत म्हणतात. पंचामृताचाही अभिषेक देवाला केला जातो. देवाला मध अर्पण केला तर आपल्याला गोड वाणी प्राप्त होते. भगवान शंकराला मधाचा अभिषेक. प्रत्येक सोमवारी मोहरीच्या तेलाचा अभिषेक करायचा. मोहरीचं तेलाची धार धरायची. आपल्या कुटुंबामध्ये गोडवा प्राप्त होतो. शत्रुबुद्धीचा नाश होतो. दुष्ट बुद्धी नष्ट होते. कोणी आपल्याला प्रतिकार करत असेल, ताडण करत असेल तर त्याच्या बुद्धीचा नाश होतो. ते आपल्याला अनुकूल बनतात. पण हे करत असताना जप करणं, मंत्र जपाला तितकंच प्राधान्य दिलं. नुसतं वरवर नको, अंतकरणातून मनातून हे घडलं पाहिजे. अशा प्रकारे शिवमहापुराणामध्ये हा विषय आलेला आहे. याच्या पुढे गुणनिधीची कथा आली, पण आता मी ती काही सांगणार नाही. कुबेर हा भगवान शंकराचा मित्र कसा झाला? कुबेराला अलकापूर कशी मिळाली? अलकापूर नावाची नगरी, याच्याविषयी सूत महाराजांना शौनकादिकांनी प्रश्न विचारला. त्याच्याकरता हे चरित्र आलेलं आहे. तो पापी होता. थोडक्यात सांगून पुढे चलतो. मला सतीचरित्राकडे आता प्रवेश करायचा आहे. ब्राह्मण कुळात जन्माला होता. बाप वेदांत होता, वेदांताचं अंग होतं. धर्मात्मा राजाकडे मोठा मान होता. आई कुलवान, शिलवान, पुण्यवान होती. अशा उभयतांच्या पुण्यवानांच्या पोटी गुणनिधीचा जन्म झाला. पण संगती दुष्टाची लागली. बापाने रोज राज दरबारामध्ये जाऊन त्यांची सेवा पार करावी. पोराकडे दुर्लक्ष. पत्नी पोराकडे लक्ष देते. पत्नीला वेळोवेळी विचारावं, पोरगं कुठं आहे? गेला असन पूजेला.
पोरग दिसत नाही, गेला असं ना अभ्यासाला सवंगड्यामध्ये, पांघरून घालावं. आईनं मुलाच्या चुकीवर पांघरून घालू नये, वाईट दिवस भोगायला येतात, लक्षात ठेवा. पहिल्यांदा चूक घडली की पोराला तिथं ताडण करावं, की जेणेकरून दुसरी तो चूक करणार नाही. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर आळंदी, जोग महाराजाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आज आळंदीला गेल्यानंतर माऊलींचं दर्शन केलं आणि शांती ब्रह्म कोरेकर बाबांचं दर्शन जर नाही झालं तर आळंदीतल्या माऊलीचं दर्शनच पूर्ण होत नाही. एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी एक प्रसंग आम्हाला सांगितला होता. लहान मुलगा आणि छोट्या वयामध्ये बहिरंग वृत्ती मुलाची असते. पोराने शेजाऱ्याच्या घरी जावं, काहीतरी वस्तू उचलून आणावी, आईच्या हातात द्यावी, आईनं कोड कौतुक करावं, तोंडावून हात फिरवावा, त्याला मांडीवर बसवावं, कुरबळावं, आंबाळावं, चोंबाळावं, अवघण करावं. बाई माझा वाघ लई गुणाचा. वाघ दुसऱ्याची वस्तू आणली की वाघ गुणाचा. परिणाम काय होते बघा, ऐका जरा, थोडंसं लक्ष देऊन ऐका. मी एक वाक्य तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंय की पहिल्यांदा चूक झाली की त्याला ताडण करावं, याच्याकरताही सांगतोय. एक दिवस पोरानं ओलथानं चोरून आणलं शेजाऱ्याचं, आईच्या हातात दिलं. आईनं शबासकी दिली, बाई माझा वाघ लई गुणाचा, शंभड्या नाकाचा, डबऱ्या पोटाचा, पण तरी गुणाचा. एक दिवस शेजाऱ्याचं ताट बाहेर विसरून राहिलं होतं, शेजारी कुलूप लावून गेला. पोरगं गेलं तिथं, फिरलं आणि ताटच घेऊन आलं. बाई माझा वाघ, हां लई गुणाचा. ते जसं जसं मोठं होईन तसं मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागलं. मोठ्या मोठ्या चोऱ्या करता करता तो गुंड बनला, डाकू बनला. अनेक गुन्हे त्याच्यावरती झाले. शेवटी न्यायालयामध्ये त्याचं प्रकरण गेलं. न्यायाधीशाने न्याय दिला, त्याला फाशीची सजा केली. फासावर लटकवत असताना त्याला शेवटची इच्छा विचारल्या गेली. शेवटची इच्छा विचारल्यानंतर त्यांनी फक्त एकच इच्छा व्यक्त केली, काय नाही म्हणे, मला आईला भेटायची, एवढीच माझी शेवटची इच्छा. आईला भेटण्याकरता त्याला घेऊन आले आणि आईकडे आल्याबरोबर त्यांनी काय केलं असेल, तुम्हाला काय कल्पना येते बघा बरं तुम्ही. काय केलं असेल त्याने? आईच्या पाया पडला असेल की नाही? हां नाही, काय केलं असेल हो? म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज आलाय म्हणायचं. तुम्ही अंदाज घेण्यामध्ये परिण दिसतात. हां, आईच्या जवळ आला, आईनं हंबरडा फोडला, माझं पोरगं फासावर चाललं. एकुलतं एक पोरग. आता म्हातारपणाच्या जीवनाचा आधार तोच आहे, पण तो फासावर चाललाय. 900 देऊन झाला होता, 900 करून आपल्या डोळ्यात बघता त्याला फासावर देण्याकरता सजा झालेली. आता तो फासावर जाणे पण भेटायला आला, हंबरडा फोडला, मोठ्याने आरडू लागली, रडू लागली. पोराच्या डोळ्यामध्ये एक थेंब अश्रूचा नाही, चेहऱ्यावरती फासावर चाललं याचं दुःख नाही. पोरग जवळ आलं आणि जवळ आल्यानंतर त्या पोरानं वेगळंच कर्तृत्व केलं. मागं पुढं झाला, खान कन आईच्या कानाखाली लावली. फासावर जाताना का दिली असेल बरं त्याने आईच्या खानाखाली? किती पाप केलं यांनी. आई प्रत्यक्षात जगदंबा आहे. सगळ्या जगातलं पावित्र्य आपल्या आईच्या चरणामध्ये आहे. आपल्या करता जगात तीर्थ दुसरं कोणते नाही. आई एवढं मोठं तीर्थरूप आहे. आईची जर सेवा केली तर कोण्या धामाला, कोण्या देवाला जायची गरजच नाही. आईची सेवा देवानं केली
आणि आई आणि वडिलाच्या सेवेवरती आमचं परब्रह्म परमात्मा विठ्ठल भगवान विटेवरती उभा राहिला. एवढं मोठी ताकद, एवढं मोठं पुण्य स्वरूप आई आहे, पण ती आईच्या गालात मारली. आईला विचार पडला, फासावर चाललाय, मी आडलं ती त्याच्या करता आणि तो मला मारतोय, का मारली असेल? आईने विचारलं, अरे तू फासावर चाललास, मला का मारलीस? पोरानं उत्तर दिलं, आई ही कानाखाली आत्ता जी मारली ना, ही जर मला पहिल्याच चुकीत आणि पहिल्याच चोरीत मारली अशी तर मला फासावरली शिक्षा झाली नसती. म्हणून तुम्हाला एक वाक्य वापरलं होतं मी, की पहिली चूक झाली की पोराला ताडण करा, कारण त्याला तुम्हाला घडवायचंय, त्याला चांगल्या वाईटाचं ज्ञान नाही, योग्य अयोग्यतेचा विचार त्याच्याकडे नाही, अनुकूल प्रतिकूलतेचा विचार त्याच्याकडे नाही, धर्म अधर्माचा विचार त्याला नाही, तो तुम्हाला आहे. तुम्हाला सुखी राहायचंय का? मग संस्कार मुलावर चांगले करा आणि मुलं जातात कुठं याचं ध्यान लक्ष द्या. आमचं देवस्थान श्री क्षेत्र महर्षी गौतम ऋषींचं बीडच्या जवळ आहे आणि बीडच्या जवळ असल्यामुळं आम्ही पाहतोय आसपासची ग्रामीण भागातली मुलं बीडात शिकायला येतात. बाबाजी आई बापाला माहिती आहे आपली पोरं बीडात शिकतायत, कॉलेजला जात आहेत, हायस्कूलमध्ये जात आहेत. आई बाप कष्ट हाडाची काढ रक्ताचं पाणी करून शेतीमध्ये कष्ट करतात, त्याला पैसा पाठवतात, त्याची सगळी व्यवस्था शिक्षणाची करतात. पण काही मुलं वाईट संगतीमध्ये दुर्संगतीमध्ये लागली आणि अशी मुलं शाळा भरल्यानंतर पाठीवरती दप्तर घेऊन शाळेत न जाता इकडं आमच्या बाजूला फिरतात. शाळा बिडात भरते, यांची शाळा इकडं आडमार्गाला भरते. म्हणून आई बापानं